त्यांनी त्याच दिवशी 25 फेब्रुवारी 1905 रोजी, शनिवार दिनांक 25 फेब्रुवारी 1905 माघ मध्य षष्ठी या दिवशी समाधी घेतली. त्यांच्या पार्थिव देहाला पायुष्णीच्या श्री काशी विश्वेश्वराजवळ समाधी देण्यात आली. अग्निसंस्कार झालेला नाहीये हे लक्षात घ्या. त्यानंतर 7 दिवसापर्यंत समाधीवर रुद्राभिषेक करून दिनांक 4 मार्च 1905 म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी ह्या उत्सवाची सांगता झाली, समाधी सोहळ्याची सांगता झाली. मग पानेट येथील संस्थानाद्वारे हा उत्सव दरवर्षी फार मोठ्या प्रमाणात आजही साजरा केला जातो. या संस्थांची स्वतःची 55 एकर जमीन आहे. आजही तिथे जाऊन समाधीचं दर्शन घेतल्यावर असीम शांततेचा अनुभव येतो असं तिथे भेट देणारे लोक सांगतात. मग हे ब्रह्मचारी महाराजांचं म्हणजेच नानासाहेब पेशव्यांचं विलक्षण चरित्र आहे. आता आपले चरित्र नायक गजानन महाराज यांच्याशी त्यांचा संबंध अक्कलकोटमध्ये आलेलाच होता. पण त्यानंतर सुद्धा गजानन महाराज जेव्हा शेगाव मध्ये अवतार कार्यामध्ये अवतीर्ण झाले, म्हणजेच प्रगट झाले, प्रगट दिन सोहळा झाला ना माघ वद्य सप्तमीच्या दिवशी, तर तेव्हापासूनच या ब्रह्मचारी महाराजांना भेटण्यासाठी गजानन महाराज वरचे वर पानेटला येत असत असे अनेक उल्लेख, अशा अनेक नोंदी त्या काळी अनेकांनी नोंदवून ठेवलेल्या आहेत. त्या नोंदी आजही सापडतात. पण गजानन महाराजांचं जे चरित्र आहे, गजानन विजय ग्रंथ, त्याच्यामध्ये ब्रह्मचारी म्हणजे हे पानेटचे यांच्याबद्दल दासगणूंनी फार विस्तृतपणे कुठेच काही लिहिलेलं नाहीये. कदाचित ते विस्तार भयास्तव त्यांनी ह्या उल्लेख केलेला नसेल, पण नाहीये त्याच्यामध्ये उल्लेख. तरी सुद्धा महाराजांचं आणि ब्रह्मचारी बुवांचं अतिशय सख्य होतं, घनिष्ठ संबंध होत. आणि वरचेवर जेव्हा भेटल्याला जात असत गजानन महाराज, त्यावेळेला मात्र ते कोणताही आपला सेवेकरी किंवा अंतरंग शिष्य ह्यांना घेऊन पानेटला कधीच गेले नाहीत. ते सदैव एकटेच जात असत. आणि आपण म्हटलं की महाराज वायूच्या वेगाने जात असत, त्यामुळे ते केव्हाच आता इथे मग पानेटला क्षणात ते जात असत. आता गजानन महाराजांविषयी सुद्धा ब्रह्मचारी बुवांना अतिशय प्रेम आणि जिव्हाळा होता, मायाच होती जणू काही त्यांच्यावर. याचं कारण असं आहे की ब्रह्मचारी बुवा म्हणजे नानासाहेब पेशवे हे गजानन महाराजांपेक्षा खूप वयाने मोठे होते. म्हणजेच आपण असं म्हटलं तर 23 फेब्रुवारी 1878 शेगावामध्ये महाराज प्रगट झाले. अक्कलकोट, कपिलधारा तीर्थ, नाशिक आणि मग शेगाव ह्या मार्गाने जे आले, तर हे महाराज त्यावेळेला प्रगट झाल्याची नोंद आहे. पण ब्रह्मचारी महाराज 1877 सालीच 60 वर्षाचे होते. म्हणजेच गजानन महाराजांचं वर्णन काय केलंय की अतिशय तारुण्यामध्ये ते प्रगट झाले शेगावामध्ये. आणि ब्रह्मचारी महाराज त्या काळी 60 वर्षाचे म्हणजे म्हाताऱ्यातले म्हातारे होते असं समजायला हरकत नाही. मग ह्या दोघांच्या वयामध्ये एवढा अंतर असूनही ब्रह्मचारी महाराज कायमच गजानन महाराजांचा अत्यादर करत असत. त्यांना स्वतःपेक्षा उच्च स्थानावर बसवत असत. अरे तुम्ही जरी असलात माझ्याच तोडीचे किंवा अक्कलकोट स्वामींच्या तोडीचे किंवा ब्रह्मचैतन्यांच्या तोडीचे, आपलं सगळ्यांचं अनुसंधान एकच आहे, आपली बैठक एकच आहे, आपल्या वृत्ती एकच आहेत, आपल्या क्वालिटी ही एकच आहे, तरी सुद्धा मी वयाने मोठा म्हणून तुम्ही माझ्या पायाशी बसायचं असं कधीही पानेटच्या ह्या ब्रह्मचारी महाराजांनी केलेलं नाही. याचं कारणच असं होतं की संत जेव्हा संतांना जाणतात किंवा संत जेव्हा संतांचा आदर करतात, तेव्हा कुठेतरी ब्रह्मचारी बुवांच्या मनामध्ये असंही असेल की अरे हे तर आयोनी संभवा जन्मलेल्या ह्या विभूती आहेत.
आपल्याला निदान काहीतरी इतिहास आहे. आपण पुण्यामध्ये जन्मलो, पेशवे कुळात जन्मलो. आपली जडणघडण त्या मार्गाने झालेली आहे. आपला जन्म तिथे झालेला आहे. आपण राजेश्वर्य भोगलेला आहे. आपण वरती सत्ताधीश होतो. पेशव्यांच्या पेशवाईचा खिताब होता पेशवा म्हणून, आणि ह्या सगळ्यामध्ये आपण अतिशय गुंगलेलो होतो. पण कुठेतरी आपल्या आयुष्याला ही विचित्र वळण लागली. आपण सत्ताधीश असून राज्य सोडावं लागलं आणि पुढे जे काय घडलं सगळं, तर त्यांच्या मनामध्ये हे होतं की आपली आणि ह्यांचा जरी अधिकार एक असला ह्यांच्याच कृपेने या सगळ्यांच्या, तरी आपली आणि यांची वैयक्तिक तुलना कुठेही होऊ शकत नाही. जरी आपलं वय मोठं असलं तरी सुद्धा आपण त्यांना मान दिला पाहिजे, असं ब्रह्मचारी बुवांना वाटत असे. त्यामुळे ते महाराज ज्या ज्या वेळेला त्यांच्या भेटीस येत असत तेव्हा त्यांना उच्चासन देत असत आणि ते त्यांच्या शेजारी जमिनीवरती बसत असत. ह्यातनं फार मोठा धडा घेण्यासारखा आहे. नाहीतर आज मला साक्षात्कार आहे, मला अमकं आहे, त्यामुळे मी कोणत्याही गाभाऱ्यामध्ये कोणत्याही सत्पुरुषाच्या बाजूला आरामात त्यांच्या आसनाच्या बरोबरीने बसू शकतो, अशा स्वरूपाची अनेक माणसं आजही आपल्याला दिसतात. अनेकांची प्रस्थ आहेत, अनेकांचे मनोव्यापार त्या दृष्टीने चालतात. अनेक जण स्वतःला त्या दृष्टीने त्या संत पुरुषा समजतात. जणू काही मी त्यांचा चेला नसून मी त्यांचा कोणीतरी घनिष्ठ असा सखा अधिकारी पुरुष आहे, या पद्धतीने आजही हे सगळे व्यापार चालताना दिसतात आपल्याला. आणि सोशल मीडियाने तर ह्या सगळ्या व्यापारांना आपल्या समोर इतक्या काही प्रखर तेजाने आणून ठेवलेला आहे की खरं तेज कुठलं आणि खोटं तेज कुठलं हाच कळेनासा झालेला आहे. अशा पद्धतीचा आजकालचा अध्यात्म आहे. मग ब्रह्मचारी बुवांच्या वरनं हे धडे घ्यायला नकोत का? एक काळचे सत्ताधीश आता अध्यात्मातले सत्ताधीश. सत्ता गेलेली असली तरी ही सत्ता प्राप्त झालेली आहे, तरी सुद्धा मी तुमच्या पेक्षाही लहान आहे, ही जी भावना आहे मनामध्ये, याला शुद्ध भाव म्हणतात. हे कुठे कोणाला दाखवण्यासाठी केलेल्या गोष्टी नव्हत्या ब्रह्मचारी बुवांनी, पण तो आदर होता आत्म द्यायचा की अरे बाबा हे विशेष तत्व आहे. आपल्याला वेगळ्या मार्गाने मिळालेलं असलं, आपण विशेष आहोत असं लोकांना वाटत असेल, तरी आपल्या भेटीला हे परब्रह्म येतंय आपल्या पायाने चालत, त्याचा मान नको का ठेवायला? मग ह्या पद्धतीने ब्रह्मचारी बुवा त्यांचा सन्मान करत असत दरवेळेस. आणि मग व्हायचं असं की महाराज तिथे आल्यानंतर काय होत असे, गजानन महाराज त्यांना भेटायला आल्यानंतर महाराज दिवसेंदिवस पानेटला राहत असत. आणि त्यावेळेला ते ब्रह्मचारी बुवांशी शास्त्र चर्चा करत असत. त्याच्यामध्ये अनेक गूढ विषय चर्चिले जायचे. वेदांपासून, उपनिषदांपासून, ज्ञानेश्वरी पासून, भगवद्गीतेपासून, अनेक ग्रंथांचं, एकनाथी भागवतापासून, संतांच्या अभंगापासून, माऊलींच्या सगळ्या एकंदरच कारकिर्दीपासून सगळ्या बाबतीत, मग नवनाथ आले त्याच्यामध्ये, नाथ संप्रदाय आला, आणखीन कोणकोणते संप्रदाय आले, त्यांच्या वेळेला किंवा त्यांच्या आधी जे संत होऊन गेले, जे सत्पुरुष होऊन गेले, त्यांच्याविषयी असेल, दासबोधावरती चर्चा असेल, आणखीन कोणत्या गोष्टीवरती चर्चा असेल, ह्या सगळ्या गोष्टींचा आढावा घेऊन या सगळ्या गोष्टींवरती, यातल्या गूढवादावरती या दोघांच्या गहन चर्चा होत असत. आणि काही भाग्यवंतांना ह्या चर्चा ऐकायचा योगही आलेला आहे. मग गजानन महाराजांना असं काय दिसलं होतं त्यांच्यामध्ये? आता वास्तविक एक लक्षात घ्या की गजानन महाराजांना सुद्धा क्रांतिकारक या मंडळींबद्दल अतिशय प्रेम, ममता आणि जिव्हाळा होता. त्यांना ही माहिती होतं की आता एवढ्यात ही भूमी इंग्रजांच्या ताब्यातून स्वतंत्र होणार नाहीये. पण मग नानासाहेब पेशवे असतील आणि त्या काळचे जे काही
परागंदा झालेले क्रांतिकारक होते, ज्यांच्याही आयुष्यामध्ये पुढे त्यानंतर नानासाहेब पेशव्यांसारखंच आध्यात्मिक वळण आलं आणि ते त्यानंतर समकालीन म्हणजे नानासाहेब पेशव्यांच्या समकालीन असे संत म्हणून गणले गेले. मुळातले ते क्रांतिकारक नानासाहेब पेशव्यांसारखे. अशी बरीच मंडळी होती ज्यांना अध्यात्मातला काही अधिकार प्राप्त झाला. कारण एक लक्षात घ्या की जिथं काही मिळवायचंच नाहीये, जिथे कसली आसच उरली नाहीये, तिथंच तर मुळी परमात्मा आध्यात्मिक मार्गाने तुमच्या अंतरंगात प्रवेश करतो. जो मुळात अंतरंगात आहेच, तो प्रकर्षाने तिथे स्वतःच स्वरूप दृग्गोचर करत असतो. ह्या मार्गाने ही त्या व्यक्तीची प्रचंड अशी आध्यात्मिक उन्नती होते. मग हे जे समकालीन संत होते, क्रांतिकारकातनं आध्यात्मिक अधिकारामध्ये परिवर्तित झालेले संत, ह्या सगळ्यांच्या बद्दल गजानन महाराजांना अतीव प्रेम, ममता, जिव्हाळा होता. त्यामुळेच त्यांना तो नानासाहेब पेशव्यांबद्दल जिव्हाळा नसेल तरच नवल, आणि पेशव्यांची भेट त्यांना तर अक्कलकोटला स्वामींच्या सहवासात असताना झालीच होती. मग गजानन महाराजांविषयी आलोट प्रेम होतं. पानेटच्या ब्रह्मचारी महाराजांना अतिशय आदर होता. आणि आपण पाहिलं ते कधी कधी त्यांना उच्चासन, कधी कधी नाही, नेहमीच उच्चासन देत देत असत. आपण बाजूला बसत असत. मग कधी कधी महाराज म्हणत असत, असं करू नका, तुमचाही अधिकार फार मोठा आहे. तेव्हा ते म्हणाले, असं लाजवू नका. मग त्यावेळेला महाराज उच्चासन टाळत असत, पण ब्रह्मचारी बुवांच्या हट्टाला रुकार देऊन ते ब्रह्मचारी बुवांच्या आसनावरती बसत असत. त्याच्यामध्ये हे सगळं कौतुक होत. मी काय तुमचा बॉस आहे, तुमच्या ब्रँच मध्ये आल्यानंतर तुमच्या खुर्चीत मी बसणार असं काही त्याच्यामध्ये नव्हतं. हे अध्यात्मामध्ये असं काही नसतंच ना. तिथे फक्त अंतरीची खूण एकमेकाला पटलेली असते, ह्या पलीकडे काही नसतं. मग महाराज तिथे राहायचे. तेव्हा तो राघू जो होता नैमिषारण्यातला, तो आता इथं पानेटला त्यांच्या सेवेसाठी आलेला होता. मग तोही तिथे जे काही समाराधना करत असे, जे काही जेवण खाण बनवत असे, स्वयंपाक, त्याच्यामध्ये ब्रह्मचारी महाराज गजानन महाराजांनी जेव घालत असत. आणि महाराजांची उष्टी पत्रावळ द्रोण आणि पाणी प्यायचं जे काही द्रोण होते, ते कधीही ब्रह्मचारी महाराजांनी गजानन महाराजांना स्वतःच स्वतः उचलून दिलं नाही. ते म्हणाले की हे तुम्ही करायचं नाही, ही सेवा मला करू दे. मग महाराजांचं उष्ट काढणं, ती पत्रावळ नेऊन टाकणं, हे स्वतः ब्रह्मचारी महाराज करत असत. आणि पूर्वीच्या काळी शेणाच्या जमिनी होत्या, तिथे उष्ट शेण करायची पद्धत होती. म्हणजे जेवण झाल्यावरती जे जे खरकट सांडलं असेल ते पुसून न घेता त्याच्यावरनं शेणाचा गोळा फिरवत न्यायचा. म्हणजे त्या शेणाच्या गोळ्याला सगळं चिकटलं जायचं आणि ती भूमी स्वच्छ व्हायची, जिथे जेवण घातलेले खरकट काही राहायचं नाही. कारण सोहळ्या ओळ्याचं प्रस्त खूप होत. त्याला शेण गोळा करणं अशी पद्धत असं म्हणत असत. ह्या पद्धतीला शेण गोळा करणं ते स्वतः ब्रह्मचारी महाराज त्यानंतर करत असत. इतकं त्यांचं त्या गजानन महाराजांच्या वरती प्रेम होतं. मग अनेक वेळा जशी भेट झाली तशीच एकदा सोमवती पर्वाच्या वेळेला पायुष्णीच्या तीरी या दोन्ही संतांची भेट झाली. आणि महाराजांची भेट झाल्यानंतर जे सगळं नेहमीच्या पद्धतीने सगळं साजरं झाल्यानंतर महाराज तर कायम निजानंदात असायचे. गिण गिण गिणात भोते, गण गण गणात भोते, चंदन चावल बेल की पतिया, ही भजनं चालूच असायची सारखी. त्या आनंदामध्ये ते निमग्न होते. आणि मग एक ती सोमवती अमावस्येची पर्वणी साधल्यानंतर दुसऱ्या दिवशी महाराज जेव्हा जायला निघाले शेगावला, गजानन महाराज, ते ह्या वेळेला ते काय चालगती वायूची या समान होती, या पद्धतीने धावत गेले नाही शेगावला. ते बैलगाडीतनं निघाले यावेळेला पानेठहून शेगावला जायला. कारण काय काहीतरी लौकिक कौतुक पण कराविषयी वाटतात या संत पुरुषांना, की ठीक आहे, दरवेळेला मी धावत सुटतो, या क्षणापासून त्या, या क्षणी त्या स्थानापासून या स्थानापर्यंत आलं, असं न करता आता बैलगाडीने जाऊया. मग बैलगाडीतनं जेव्हा महाराज गेले तेव्हा ब्रह्मचारी महाराजांना निरोप द्यायचा होता त्यांना, म्हणून ते स्वतः बैलगाडी जवळ गेले. तेव्हा महाराज निजानंदामध्ये बैलगाडीमध्ये त्यांच्या
आनंदामध्ये निमग्न होते. भेट झालेली आहे. आता तो आलाय बैलगाडीवर सोडायला, इथपर्यंत अवस्था होती. तेव्हा ब्रह्मचारी महाराजांनी त्यांना त्यावेळेला चिलीम भरून दिली. सेवा करायची आहे ना काहीतरी. मग एरवी सेवा करतायत, पण आता निघालेत परत. परत कधी येतील माहिती नाही. तर ब्रह्मचारी महाराजांनी त्यांना चिलीम भरून दिली. ती गजानन महाराजांनी चिलीम ओढता ओढता पालथी घातली. आता हे दृश्य हे कधी घडलं? तर आपण पाहिलं ना, ब्रह्मचारी महाराजांनी हनुमंताला विनवण्या करून समाधी घेतली. त्याच्या आधीची ही घडलेली गोष्ट आहे. अगदी आधीची घडलेली, म्हणजे त्यानंतर काही दिवसातच ब्रह्मचारी महाराजांनी समाधी घेतली. म्हणजे चिलीम ओढतायत. चिलिमीचा रोख कुठे आकाशाकडे आहे. अग्नी पेटलेला आहे, पण त्यांनी ती चिलीम त्यावेळेला पालथी घातली, उलटी घातली तिथे. जणू सांगायचं होतं सांकेतिक भाषेतनं की तुझं चरित्र किंवा तुझं आता जीवित कार्य इथे संपुष्टात आलेलं आहे. असंच खाणाखुणांनी हे सांगितलं गेलं. या अंतरीच्या खुणा असतात, त्या संत पुरुषांना संत पुरुषाच्या अंतरीच्या खुणा समजून येतात, पटतात. आणि मग ही चिलीम पालथी घातली, त्यांनी त्यांच्याकडे बघितलंही नाही. आणि महाराज निघून गेले तिथून. ब्रह्मचारी बुवांना खूण पटली होती की यांनी आपल्याला नेमकं काय सूचित केलेलं आहे. आणि मग महाराजांचा हा जो गजानन महाराजांचा हा जो संचार चालायचा ना, संचार म्हणजे अंगात येणं नव्हे, संचार म्हणजे महाराज फिरत असत, भ्रमंती करत असत, त्यालाही संचारच म्हणतात, भ्रमंती करण्या. तर महाराज कुठे कुठे जायचे त्यावेळेला, की अकोट मधील परिसरात जेवढे जेवढे परिसर येत होते, मग ते मुंडगाव असेल, पानेट असेल, आडगाव असेल, अकोलखेड असेल, अकोली जहागीर असेल, इथं निरंतर गजानन महाराजांचं जाणं येणं होतं. अनेक वेळेला ते या भागामध्ये आले, पानेटला पण अनेक वेळेला आले ब्रह्मचारी महाराजांनी. आणि त्यांनी खूप काही शास्त्र चर्चा केल्या. आणि मग एकदा असंही घडलेलं आहे की आपण अकोटच्या नरसिंह महाराजांचं चरित्र पाहिलं याच्या आधी. तर अकोटच्या नरसिंह महाराजांना घेऊन ह्या दोन्हीही विभूती, ब्रह्मचारी महाराज आणि गजानन महाराज, हे अकोटच्या नरसिंह महाराजांना घेऊन अक्कलकोटला स्वामी समर्थांच्या दर्शनाला घेऊन गेल्याची अधिकृत नोंद आहे. आणि मग आपण असं लक्षात घ्या की ह्या संतांचा जो एकमेकाशी सहवास घडला, त्याच्यातनं जे काही निर्माण झालं, म्हणजेच आपल्याला असं लक्षात आलं पाहिजे की राजा असो, रंक असो, त्याच्या आयुष्याची नौका ज्या मार्गाने जाणार असेल, मग हे पेशव्या होते ना, पेशवा असो कोणी असो, ती त्या मार्गानेच ते जातं. नशीब तुम्हाला त्या वाटेवरती घेऊन जातं. आणि नशिबाचे फासे, मुळातच आधी यांचा राजयोगच होता ना, पेशवाई पदावर बसलेले होते, घराण्यामध्ये पेशव्यांच्या जन्माला आलेले. तो राजयोग अतिशय प्रखर होता. तोच राजयोग अध्यात्मामध्ये अध्यात्म योग म्हणून फळला त्याच्यानंतरच्या आयुष्यामध्ये. आणि अंती त्यांनी हनुमंताला प्रसन्न करून वैकुंठ गमन केलं. म्हणजे ह्या पृथ्वी तलावरती पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम ह्या चक्रामध्ये ते अडकले नाही. मृत्यू आणि जन्म या चक्रामधून हनुमंतांनी, जो स्वयमेव प्राण आहे, त्यांनी त्यांना कायमची मुक्ती दिली. आणि म्हणजे ह्याला तुम्ही मोक्ष म्हणा, कैवल्य म्हणा, निर्वाण म्हणा, काही म्हणा, ते नानासाहेब पेशव्यांनी साधलं. म्हणजे आपल्याला असं म्हणावं असं वाटतं की पहिल्या बाजीराव पेशव्यांपासून हे दुसरे नानासाहेब पेशवे इथपर्यंत जो सगळ्या पेशवे मंडळींचा विचार केला, तर ह्या समस्त पेशव्यांमध्ये जे सगळे पेशवे शूर लढवय्ये होते, या समस्त पेशव्यांमध्ये नानासाहेब पेशव्यांनी अतिशय सुंदर गती साधली. अध्यात्म विद्येचे ते महामेरू झाले, मेरुमणी म्हणून ओळखले गेले त्यावेळेला, निदान त्यांच्या अवतार कार्यामध्ये तरी. मग हे जे ब्रह्मचारी महाराज पानेटचे मूळचे नानासाहेब पेशवे, ह्यांचं जे हे अलौकिक चरित्र आहे,
नराचा नारायण कसा बनला जातो, सम्राटाचा अधिकारी पुरुष, आध्यात्मिक पुरुष कसा बनला जातो, हे चरित्र वाचल्यानंतर आपल्याला लक्षात येतं. मग आज हे पानेट तीर्थक्षेत्र आहे, तिथे जाऊन त्या समाधीचं दर्शन आपण अवश्य घ्यावं असंही मी सांगावं असं मला वाटतं. कारण का, असीम शांतता अनुभवता येते. आपण ह्या ठिकाणी कशासाठी जायचं असतं, तर त्या सत्पुरुषांचे जे काही प्रभाव क्षेत्र ते आहे, ते जे तीर्थक्षेत्र त्यांचं समाधी स्थान, तिथे त्या व्हायब्रेशन्स आणि फ्रिक्वेन्सीज आहेत, त्यांचा अनुभव घेण्यासाठीच तर मुळेच जायचं असतं. आपण सर्वसामान्य जरी असलो तरी त्या व्हायब्रेशन्स आणि फ्रिक्वेन्सी मधनं इतकंस जरी आतमध्ये काही आपल्या हल्लं किंवा आपल्या आतमध्ये एवढासा जरी कुठेतरी प्रकाशाचा किरण जरी उमटला, तरी आपल्या आयुष्याला कितीतरी मोठा अर्थ प्राप्त होईल, किंवा तो प्राप्त करून घेण्याची पात्रता निदान आपल्यामध्ये एवढीशी तरी का होईना निर्माण होईल. यासाठी हे सगळं करायचं असतं. मग अशी ही चरित्र सांगण्याचा उद्देश हाच आहे. हे चरित्र सांगणं म्हणजे गाथा गजाननाची ही सिरीज भरकटवणं अशातला हा भाग नव्हे. हा सगळा सांधा जोडून का घ्यायचा आहे, की हे महाराजांच्या सान्निध्यात आलेली माणसं आहेत. महाराजांनी अवतार कार्यात ह्या सगळ्यांच्या बरोबर ज्या भेटीगाठी घेतल्या, ते महाराजांनाही याबद्दल काही प्रेम असल्याशिवाय का महाराज तिथे भेटायला आलेले आहेत. मग हे जाणून घ्यायचं. पण ते जाणून घेण्यासाठी सुद्धा या संतांची जडणघडण झाली कशी, हे पण जाणून घ्यायला हवं. म्हणून ह्या चरित्रांना आपण ओझरता आढावा घेतोय, चरित्रांचा ओझरता स्पर्श करतोय, कारण सांगण्यासारखं खूप आहे. पण आपल्याला विस्तार भयास्तव हे काही सांगणं शक्य नाही. जितकं मला शक्य आहे तितकं मी त्या चरित्रांचा आढावा घ्यायचा या गाथेमधनं प्रयत्न केलेला. आता 17व्या अध्यायातल्या ज्या सुरस कथा आहेत त्यांच्याकडे आपण वळणार आहोत, पण ते पुढच्या भागात. तोपर्यंत जय गजानन. जय